तुम्हाला आता याच्या अंतर्गत मुदतवाढ मिळते, प्राधान्यक्रम तुम्हाला येतात आहे, पण जागा किती? सर्वात जास्त जागा आहे ते 1 ते 5च्या उमेदवारांच्या. याच्यामध्ये माध्यमानुसार रजिस्ट्रेशन अजून कमी आहे. त्याच्यामध्ये प्युअर इंग्लिश मिडियमचे उमेदवार आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन अगदी बोटावर मोजण्या इतकं आहे. त्याच्यानंतर जे सेमी चे उमेदवार आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन अगदी नॉमिनल आहे. सोबतच ज्यांनी अध्यापक विद्यालय डीएड बीएड केलेलं आहे, बीपीएड केलेलं आहे, इंग्लिश माध्यमातून ज्यांनी केलेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन कमी आहे. आणि त्याच्यानंतर मराठी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन जास्त आहे. त्यामुळे पोर्टल भरती 2 टप्प्यामध्ये होते. सोने पे सुहागा अशी परिस्थिती आहे, ती म्हणजे 1 ते 5च्या शिक्षकांची ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांचं पहिल्यापासूनच मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच समांतर आरक्षण असेल किंवा बऱ्याच कॅटेगरी असेल त्यांचं 2 डिजिट पर्यंत मेरिट सुद्धा तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल. बरं, 6वी ते 8वीची कंडिशन काय आहे? तर इथं सायन्स मॅथची जी पदभरती आहे जवळपास 5.5 ते 6,000 शिक्षक आहेत. ते सायन्स आणि मॅथच्या या पूर्ण पदभरतीतून फक्त 2च विषयाची एवढ्या मोठ्या प्रमाणात भरले जाणार आहेत. आणि दुसरा नंबर लागतो ते म्हणजे ज्यांचं स्पेशल इंग्लिश आहे, लँग्वेज वेगवेगळे आहेत, भाषा विषय आहेत, त्यांचा इथं नंबर लागतो. आणि बाकीचे राहिलेले जे विषय आहेत ते म्हणजे सोशल स्टडीज, यांच्यामध्ये सध्या अतिरिक्त प्रमाण आहे. काही जिल्ह्यामध्ये सध्या पदं जरी कमी दाखवत असली तरी पोर्टलवरती येणाऱ्या खाजगी आस्थापनांचा ओघ त्याच्यामुळे ही पदं आहेत ती वाढणार आहे, तर त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. आणि नंतर 9वी ते 10वी साठी थोडं कमी आणि 11वी ते 12वी साठी या शिक्षक कॉमर्स असतील, आर्ट्स असतील, सायन्स असतील यांचा नेहमी कन्सर्न होता की मॅडम आमच्या जागा येत नाहीत, आम्हाला याच्यामध्ये संधी आहे का? मित्रांनो, 9वी ते 12वीच्या शिक्षकांना जसं तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून सॅलरी जास्त मिळणार आहे ना, तसंच मित्रांनो तुम्हाला आज इथं संधी सुद्धा जास्त मिळणार आहे. कारण बऱ्याच आस्थापना पोर्टलवरती जागा देतात, जर त्यांनी दिली नाही तर मात्र त्यांचं ते पदच व्यपगत होणार आहे. तुमचा अजूनही प्रश्न बाकी आहे ना की पोर्टलवरती जागा किती आहे? इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी 30,000 प्लस 30 ते 35,000 जागा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत सांगितलेल्या पेसा क्षेत्र, आदिवासी विकास विभाग असेल, बहुजन विकास विभाग असेल, त्याच्या अंतर्गत येणारी विद्यानिकेतन असतील, अध्यापक विद्यालय असेल, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा असतील, झेडपी असतील, नपा असतील, मनपा असतील, नगर परिषद असतील, या सर्वांची येणारी पदं. त्यामुळे मित्रांनो, या पवित्र पोर्टल अंतर्गत 35,000चा आकडा पार करेल तर तुम्हाला काही सरप्राईज व्हायला नको. जागा भरपूर येतात, परंतु एक जागा तुमच्या हक्काची तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला योग्य मार्गदर्शन टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून देत आहोत. ते म्हणजे जॉईनिंग लेटर हातामध्ये मिळेपर्यंत कोणता प्राधान्यक्रम द्यायचा, जेणेकरून मार्क्स असूनही फायदा नाही मित्रांनो. कमी असणाऱ्यांचा सुद्धा नंबर लागू शकतो. फक्त तुमचे विचार बदला, तुम्ही नक्की शिक्षक होणार आहात.